सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। मनमाडहून नरडाणा व इंदोर या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी आज डाबली व धांदर्णे गावाच्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर आज प्रांत अधिकारी यांच्यासमोर सुनावणीसाठी शेतकऱ्यांना बोलावण्यात आले होते। यावेळी प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांच्यासमोर ॲडव्होकेट शैलेश जिंदाल यांनी शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार हरकती घेतल्या। ते म्हणाले की भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांना मोबदला काय मिळणार आहे याची माहिती द्यावी, तसेच इतर ठिकाणी महामार्गालगत गेलेल्या जमिनींचे भाव शेतकऱ्यांना देण्यात यावे। दर योग्य असल्यास जमिनी देऊ, हे जरी सक्तीचे भूसंपादन असले तरी शेतकऱ्यांच्या रकमेतून कपात करण्यात येऊ नये, संपूर्ण मोबदला देण्यात यावा, यासाठी ॲडव्होकेट जिंदाल यांनी विविध निवाड्यांच्या प्रती सादर केल्या। नमस्कार। आज रोजी दबाशी, दाबळी, गव्हाळे, वर्षी, खर्दे येथील शेतकऱ्यांतर्फे ज्यांच्या जमिनी रेल्वेसाठी संपादित करण्यात येत आहेत त्यांची सुनावणी आज माननीय उपविभागीय अधिकारी शिरपूर यांनी लावलेली होती। त्या कामी मी इथं शेतकऱ्यांतर्फे त्यांच्या प्रतिनिधी म्हणून हजर झालेलो आहे। तर आम्ही काही महत्त्वाचे मुद्दे साहेबांपुढे मांडले। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की दर ठरवताना सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे आणि ज्यांच्या जमिनी आपण घेत आहोत त्यांना नेमके त्यांच्या जमिनीचे काय दर साहेब त्यांना देऊ इच्छित आहेत त्याची माहिती सगळ्या शेतकऱ्यांना अगोदर देण्यात यावी अशी मी साहेबांना विनंती केली होती की जेणेकरून जर ते दर योग्य असतील तर आम्ही स्वतःहूनच सरकारला सदरची जमीन हँडओव्हर करू आणि नसेल तर मग भूसंपादन करावं आणि आम्हाला पण कोर्टाच्या याचा मार्ग मोकळा होईल। ही सगळ्यात प्रमुख मागणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवली। त्याच्यानंतर आम्ही साहेबांना विनंती केली की काय होतं आहे की मोजणीवाले येतात आणि संपूर्ण गट ही मोजणी करून निघून जातात, परंतु जेव्हा मोबदला येतो तर तो नेमका त्या गटामधील कोणत्या खातेदारांच्या किती क्षेत्र संपादनात गेलेले आहे याची त्याच्यामध्ये काही उल्लेख नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आपसामध्ये तक्रारी होतात आणि मग तो मोबदला तसाच पडून राहतो वर्षानुवर्ष आणि कोर्ट कचऱ्या होतात। तर आम्ही साहेबांना विनंती केली की जो मोजणी करताना समजा गट नंबर 1 आहे आणि त्याच्यामध्ये 5 भूधारक आहेत, तर नेमक्या त्या 5 भूधारकांची किती जमीन त्या संपादनात नेमकी गेलेली आहे त्याचं वर्णन त्या निवाड्यामध्ये करावं ही आम्ही त्यांना मागणी केली। तसंच येथील बहुतेक जमिनी या नवीन शर्तीच्या पण आहेत संपादनात। तर आम्ही साहेबांना विनंती केली की नवीन शर्ती जरी असली तरी नजराना रक्कम त्यातून कपात करण्यात येऊ नये। असं मागील काही निवाडे बघता आमच्या लक्षात आलं की हे सक्तीचं संपादन असलं तरी साहेब लोक निवाडा पारित करताना नवीन शर्तीची जमीन आहे म्हणून 10% नजराना कपात करतात। तर आम्ही साहेबांना मान्य उच्च न्यायालयाचे काही निर्णय, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय त्यांना दिलीत आणि त्याच्यात त्यांना म्हटलं की सक्तीचं संपादन असल्यामुळे याच्यामध्ये कुठलीही कपात करण्यात येऊ नये, जरी जमीन नवीन शर्तीची असली तरी संपूर्ण मोबदला हा शेतकऱ्यांना देण्यात यावा ही मागणी आम्ही त्यांच्याकडं केली। तसंच आम्ही त्यांना काही निवाडे सादर केलेत। शिरपूर खुर्द, शिरपूर, वरवाडे, शिरपूर असे 5 ते 6 निवाडे आम्ही साहेबांना दिलेत आणि त्याच्यामध्ये जे चौरस मीटरचे दर, बिनशेतीचे दर संबंधितांना देण्यात आलेले आहे ते पण त्याच्या निर्देशात आणून दिले की वरवाड्याला 3064 रुपये प्रति चौरस मीटरचे, त्याच्यानंतर शिरपूरला 4781 रुपये चौरस मीटरचे, त्याच्यानंतर सौदाने येथे 3 कोटी रुपये प्रति हेक्टरचे, शिरपूर बुद्रुकला 3850 रुपये चौरस मीटरचे दर हे देण्यात आलेले आहेत। आणि याच्यात काही जमिनी ज्या आहेत त्या इरिगेशनसाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्याला पण त्यांनी हे जे दर दिलेले आहेत 3064 रुपये प्रति चौरस मीटरचे दर त्यांनी दिलेले आहेत। आणि ह्या जमिनी सगळ्या आसपासच्याच आहेत, शिवाय जवळ MIDC विकसित झालेली आहे, त्याच्यानंतर नॅशनल हायवे नंबर 3 हा जवळूनच जात आहे आणि पॉवर हाऊस आहे मागं। हे सगळं बघता हे सगळ्या जमिनी ह्या एनी पोटेन्शियल लँड आहेत आणि त्यांना